असं आहे की खरं म्हटलं तर ही निवडणूक शेतकऱ्यांची आहे, हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या त्या लेवलला जाणं त्यांना योग्य नव्हतं, पण ते गेले आणि म्हणून चर्चा. आता मी बारामतीतला आहे, त्यावेळी ज्या चर्चा आहेत त्या तुम्हाला सांगतो की आता चेअरमन दुसरा कोणी होऊच शकत नाही माझ्याशिवाय, एवढा तगडा. लोक आता बोलायला लागलेत की काटेवाडीला आता सरपंच सुद्धा अजित पवारच पाहिजे, त्यांच्या इतका तगडा दुसरा कोणी असू शकत नाही. मला वाटते पैशा बिशांचा वापर वगैरे सोडा. मला चांगलं आठवतं की इव्हन माझाही त्यांनी उल्लेख केला होता की मी एकदा ठरवलं की मी कोणाला पाडतो, मी कोणाला काय करतो. आता मी माझ्यासमोर त्यांनी माणूस उभा केला, महायुतीचा माणूस उभा केला घड्याळाचं चिन्ह देऊन, तरी त्यांच्या उमेदवाराच्या समोर मी 78,000 मताच्या मताधिक्याने निवडून आलो. तरी त्या गोष्टी रिपीट करायच्या. आता तो हिस्ट्री झाला, अपघात होता, पण जो काही घमंड आहे तो योग्य नाही. आता आम्ही एकदा सांगितलं होतं की बा आता आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती बघा. मी ते बंधन पाळतोय. आता विषय निघाला म्हणून, पण निश्चितपणे अशा प्रकारचे घमंड जे असतात ना ते राजकारणात खूप चुकीचे आहेत. काय झालं, लोकसभेला बजरंग सोनवणेला पाडू, कोल्हेंना पाडू, यांना पाडू, काही नाही झालं ते. त्यामुळे योग्य नव्हे ते. आणि ही निवडणूक जी आहे ती लोकांची निवडणूक आहे, शेतकऱ्यांची निवडणूक आहे. ते निर्णय घेतील.